share your thoughts and feelings. ओके सो ऑल राईट गाईज, थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी जॉईन झाल्यामुळे. पहिला तर सगळ्यांनी कॅमेरावरती या गाईज. बिना तुम्हाला व्हॉट इज स्टॉपिंग यू टू कम ऑन कॅमेरा? असं काय आहे जे तुम्हाला कॅमेरा यायला? येस, थँक्यू श्रीनिवासजी. येस, किती तुमचे चेहरे गोड चेहरे आहेत. तुम्ही स्माइल एक्सचेंज करा पहिला. तुम्ही जर सकाळी आलात आणि कॅमेऱ्याच्या मागे राहिलात, मला काय कळत नाही की कसं चालणार. तुमच्या फेस आहे ना, फेस व्हॅल्यू आहे. तुमच्या फेसला बघून लोक येणार आहे. तुम्ही पैसे कमवणार आहे, पण तो चेहरा दाखवून, चेहरा लपवून जर कपाटामध्ये ठेवलात तर कसं होणार मित्रांनो? डू यू अंडरस्टँड? लक्षात आला, तुमचे गोल्स आहेत ना, गोल्स समोर ठेवा. ते कपाटात ठेवले तुम्हाला कधी कधी आपल्या डोक्यात काय येतं माहितीये, की आपल्याला जे अचीव करायचं असतं ना, ते कुणाला सांगायचं नसतं आणि ते खूप आतमध्ये ठेवतो. एवढं पण आतमध्ये ठेवू नका की तुमची नजर नाही गेली पाहिजे. डू यू अंडरस्टँड? तुमची नजर गेली पाहिजे, डेली गेली पाहिजे. आज सकाळचा क्लब कशासाठी आहे? कशाला स्वप्नील आणि अक्षय हे एनर्जेटिक असतात? सो दॅट यू गेट एनर्जी. कारण की एनर्जी सगळी आहे, सगळीकडे आहे. डू यू अंडरस्टँड? जर तुमची एनर्जी लो असेल मित्रांनो, तर लाईफ लो असेल तर लो पैसे मिळणार. जर तुमची हाय एनर्जी असेल तर हाय एनर्जी मध्ये असणार. डू यू अंडरस्टँड? किती जणांना हे लक्षात आहे की जर दिवस चांगला जात असतो तर सगळं चांगलं जातं? डू यू अंडरस्टँड? सिमिलरली आहे, तुमचा डे कसा सेट होतोय. सकाळी मॉर्निंग जिंकणं म्हणजे दिवस जिंकणं, दिवस जिंकणं म्हणजे आठवडा जिंकणं, आठवडा जिंकणं म्हणजे महिना जिंकणं, महिना जिंकणं म्हणजे वर्ष जिंकणार. मित्रांनो, जर वर्ष जिंकलात ना, तर कोण तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी थांबवणार आहे का? सिंपल लॉजिक आहे, सिंपल लॉजिक आहे. डू यू अंडरस्टँड? सो कम ऑन कॅमेरा, चेहरा दाखवा तुमचा. वा व्हॉट अ गोळा स्माइल, गुड स्माइलिंग चेहरे आहेत यार, कशाला लपवत्या त्याला? डू यू अंडरस्टँड? डू नॉट कीप घुंगट इन फ्रंट ऑफ युअर फेस. घुंगट कळते? घुंगट ठेवू नका आपल्या समोर. अंडरस्टूड? सो थँक्यू व्हेरी मच. आणि आजचा जो कोट आहे, द ग्रेटेस्ट ग्लोरी इज नॉट इन नेव्हर फॉलिंग बट इन रायझिंग एव्हरी टाइम वी फॉल. किती मस्त. आणि हा कुणी लिहिलेला आहे? हा सक्सेसफुल लोकांनी. सक्सेसफुल लोक जे ते करतायत ते त्यांचे काही गोष्टी शेअर करतायत. कोट म्हणजे काय? कोट म्हणजे एक इशारा आहे. डू यू अंडरस्टँड? इशारा आहे. माझ्या बुक्स मध्ये पण मी बरेच कोट लिहिलेले आहेत. सो आपल्या फ्रीडमच्या प्रवासात तुम्ही चुका कराल, नुकसान सहन कराल किंवा काही बॅड डिसिजन घ्याल. जसं की एखादा फेल्ड इन्व्हेस्टमेंट झालं, जास्त स्पेंडिंग हॅबिट झालं किंवा अचानक आलेला अनएक्सपेक्टेड डेप. पण तुमचं फायनान्शियल सक्सेस हे कधीच फेल न होण्यात नाही, तर ते प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उठण्यात आहे. डू यू अंडरस्टँड? तुम्ही फेल झालात हा डिसाईड नाही करत आहे की तुम्ही फेलियर आहे, पण तुम्ही फेल होऊन परत उठलात नाही हा डिसाईड करते की तुम्ही फेलियर आहे. किती जणांच्या मेंदूमध्ये ही गोष्ट गेलेली आहे, किती जणांच्या मेंदूमध्ये ही गोष्ट फिट झालेली आहे. फेलियर झाला इट्स नॉट अ फेलियर, पण तो फेलियर होऊन परत न उठणं हा फेलियर आहे. तर आजचा डेफिनेशन तुमचा डिफिकल्ट आहे. लहान मुलांचा बघा, तुमच्या घरामध्ये 1 वर्षाचा 6 महिन्याचा मुलाला बघा, किती वेळा तो फेल होतोय, किती वेळा फेल येते. जर तुम्ही त्याला त्याच्या कानामध्ये सांगा, अरे बाळा 1 वर्षानंतर तू ऑटोमॅटिकली चालणार आहेस, चालायची प्रयत्न करू नको. मित्रांनो, किती जण सहमत आहेत की तो चालणार नाहीये 1 वर्षानंतर? डू यू अंडरस्टँड? सेम सायकोलॉजी आहे, काही रॉकेट सायन्स नाहीये. येस, स्वप्नील जस्ट आता नवीन नवीन फादर झालेला आहे. डू यू अंडरस्टँड? स्वप्नील तुम्हाला तो ट्राय करेल की कसा बघा, 6 महिन्याच्या आत त्याच्या कानात टाका की 1 वर्षानंतर चालणार आहे. नाही होणार, तो 1000 वेळा पडणार आहे. सो प्रत्येक जण चुका करतो, प्रॉब्लेम येतात किंवा एखादा वेळ फेलियर येतं. पडणं टाळता येत नाही, पडणं आपल्याला थांबवता येत नाही, पण तुमचा कॅरेक्टर हे ठरवतो की तुम्ही त्या फेलियर नंतर काय करता. तुमचा कॅरेक्टर हे ठरवतो की तुम्ही त्या फेलियर नंतर काय करता. गिव्हअप करता की पुन्हा उभं राहून शिकता आणि पुढे जाता. सिंपल एक्झाम्पल आहे. आता एक्झाम्पल घ्यायचं स्टॉक मार्केटमध्ये. जर स्टॉक मार्केटमध्ये एकदा नुकसान केलं असेल, लेसन काय? रिस्क मॅनेजमेंट शिका, डायव्हर्सिफिकेशन शिकून घ्या. मित्रांनो, आपल्या ह्याच्यामध्ये कितीतरी लोक येत आहेत आणि मला सांगतायत की सर, माझं पास्ट एक्सपिरियन्स स्टॉकमध्ये एवढे पैसे गेले आहेत, ते गेले. मी म्हटलं मला काही इंटरेस्ट नाही पास्ट तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये, काही इंटरेस्ट नाहीये. मला माझ्यापासून तुम्ही काय करताय, माझ्यापासून नुकसान झालेलं आहे काय तर बोला. कितीतरी लोक बोलतात मला जमत नाही, जमत नाही. आज तर ते पैसे कमवत आहेत. किती जण स्टॉक मार्केटच्या ग्रुपमध्ये आहेत? डू यू अंडरस्टँड? किती जण स्टॉक मार्केटच्या ग्रुपमध्ये आहेत? इट इज ऑल अबाउट तुमचा हा पॅटर्न तुमचा ब्रेक नाही होत आहे. तुम्ही अजून त्या ओल्ड मध्ये, तुम्ही अजून त्या भूतकाळामध्ये जगताय. मित्रांनो, भूतकाळामध्ये जगला तर प्रेझेंट टेन्स मध्ये कोण जगणार? लोक भूतकाळामध्ये जगतात, फ्युचरमध्ये जगतात, प्रेझेंट मध्ये कोण जगणार आहे? सो स्टॉक मार्केटमध्ये नुकसान झालं मग काय? ते चुकीचं होतं तुम्ही. डू यू अंडरस्टँड? ते चुकीचं होतं. तर रिस्क मॅनेजमेंट,
आणि डायव्हर्सिफिकेशन शिकून घ्या. समजा तुम्ही ओव्हर स्पेंड करून क्रेडिट कार्ड डेप मध्ये अडकवला असेल, डू यू अंडरस्टँड? ओव्हर स्पेंड. समजा हा आता लेसन काय शिकाल तुम्ही? योग्य बजेट तयार करा, फायनान्शियल डिसिप्लिन आणा. जर नाही जमत रोज सकाळी जॉईन व्हा ना इकडे. नाही, कधी कधी लॉस्ट होतो आपण. रोज सकाळी जॉईन करा, त्यासाठीच तर आम्ही इकडे आहोत. डू यू अंडरस्टँड? तर त्यानंतर जर तुम्ही आयुष्यात उशिरा इन्व्हेस्ट कराल, काय काय लोकांना रिग्रेट असतो, अरे मी उशीर झाला, मला का आता काय होणार, माझं वय निघून गेलं. नो, तुम्ही आज जन्माला आलात फायनान्शियली. आजचा दिवस आपला पहिला आहे. डू यू अंडरस्टँड? एव्हरीथिंग इज राईट टाइम. पहिला दिवस इज द राईट टाइम. जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये ती गोष्ट आली, दॅट इज द राईट टाइम. स्टार्ट नाव आणि कन्सिस्टन्सी ठेवा. मित्रांनो, हे ऐका, ट्रू वेल्थ म्हणजे कधीही चुका न करणे नाहीये. परत सांगतोय, ट्रू वेल्थ ही कधीही चुका न करणे आहे. तर स्ट्रॉंग राहून, प्रत्येक चुकीतून शिकून आणि प्रत्येक वेळी पडल्यावर आणखी स्मार्टर होणं आहे, ही श्रीमंती आहे. कधी तर पडणं नाही, तर प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उठणं आहे. आणि हाच सगळे सक्सेसफुल जगणार. मीच नाही, माझ्यापेक्षा मोठे मोठे सक्सेसफुल लोक हेच सांगणार. हेच मी ऐकत आलोय, हेच मी करत आलोय, आणि हेच करता करता मी आज ज्या लेवलला आलोय, बिकॉज ऑफ दॅट. देर इज नो रॉकेट सायन्स. मीही जास्त हाय पेड इंजिनियर होतो. अंडरस्टूड? इट इज नॉट अबाउट हाऊ मच यू अर्न मनी, बट हाऊ मच यू मॅनेज अँड हाऊ मच यू मल्टिप्लाय मनी. दॅट इज द सिक्रेट. राईट आहे. स्टार्टिंगचे माझे पण काही वर्ष लॉटरी सारखे पैसे आले, पण त्या लॉटरीच्या नंतर मी फायनान्शियल एज्युकेशन घेतलं, मी रिस्क घेतले, आणि त्यानंतर मी ह्या लेवलला आले. आणि तोच फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतोय. दॅट इज द हे आहे. थँक्यू स्वप्नील फॉर जबरदस्त हा जो कोट आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. So much sir, good about you. आणि येस गाईज, लेट्स डू अवर नेक्स्ट एक्सरसाइज जी आहे आपली